Hello. See student, in today's lecture we will discuss that about the solution of simultaneous equations by using matrices. मग यामध्ये आपण काल पाहिली होती रिडक्शन मेथड, आज पाहूयात इन्व्हर्जन मेथड. मग इन्व्हर्जन मेथड म्हणजे काय? इन्व्हर्जन म्हणा किंवा इन्व्हर्शन म्हणा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. तर यामध्ये काय करायचं असतं, a1x प्लस b1y c1z इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2, a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. हे इक्वेशन तुमच्या समोर दिलं असेल तर याचं कन्व्हर्जन मॅट्रिक इक्वेशनमध्ये a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 into x means xyz कॉलम मॅट्रिक्स d1 d2 d3 मध्ये करा. म्हणजेच हे इक्वेशन झालं ax इज इक्वल टू b. आता हे इक्वेशन इन्व्हर्जन मेथडने जर तुम्ही सॉल्व करणार असताल, तर हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं आहे, तर या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करायचं ए इन्व्हर्सने. म्हणजे पहा, ए इन्व्हर्स ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. म्हणजे दोन्ही साईडला, या इक्वेशनच्या दोन्ही साईडला ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय केलं. असं केल्यानंतर याचा बेनिफिट काय झाला, ए इंटू ए इन्व्हर्स इंटू ए मीन्स आय इक्वल टू ए इन्व्हर्स बी. इट मीन्स आय इंटू एक्स. पण तुम्हाला माहिती आहे आय इंटू एक्सचा आन्सर एक्सच येणार, कारण आय मीन्स युनिट मॅट्रिक्स, वन सारखी बिहेवियर. वनने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर ज्याला मल्टिप्लाय करतात तोच आन्सर येतो. म्हणजे इथं एक्स, ए इन्व्हर्स इंटू बी हा झाला फॉर्म्युला. मग तुम्ही तो फॉर्म्युला सिम्प्लिफाय केला तर एक्स म्हणजे एक्स वाय झेड आणि ए इन्व्हर्स बीचा आन्सर असं येईल काहीतरी पी क्यू आर. आणि मग तुम्ही इक्वेट केले तर एक्स इज इक्वल टू पी, वाय इक्वल टू क्यू, झेड इक्वल टू आर. आन्सर कंप्लीट. म्हणजे पहिली स्टेप कन्व्हर्ट इन ए एक्स इज इक्वल टू बी फॉर्म. दुसरी स्टेप ऑप्टेन दिस रिलेशन एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. डायरेक्ट हे रिलेशन लिहिलं तरी चालेल, एक्झाममध्ये ह्या मधल्या स्टेप करण्याची गरज नाही. एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. पण त्यासाठी मग अगोदर ए इन्व्हर्स फाइंड आउट करून घ्या आणि ए इन्व्हर्स बीचा आन्सर शोधा, एक्स वाय झेडचे आन्सर्स मिळतील. पहा एकदा. तर इथे तुम्हाला पहिली स्टेप मॅट्रिक इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू बी, दुसरी स्टेप एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी, तिसरी स्टेप इन्व्हर्स फाइंड आउट करा, त्याला बीने मल्टिप्लाय करा, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतील. 3 स्टेपमधून गेलात की आन्सर मिळेल. एक्झाममध्ये विचारलेले आहेत याच्यावरती देखील क्वेश्चन्स. जास्त करून रिडक्शन मेथड विचारली जाते, याच्यावरती कमी विचारलेले आहेत क्वेश्चन, पण तरी देखील ही मेथड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इन्व्हर्जन मेथड म्हटलं की इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आणि तो इन्व्हर्स ॲडजॉइंट मेथडनेच फाइंड आउट करायचा, म्हणजे तो कमी स्टेपमध्ये मिळेल. पहा एक प्रॉब्लेम आपण घेऊयात, एक्झामला चाललेला आहे. बाय रिडक्शन मेथडनेच विचारलेले आहेत बहुतेक करून सर्व प्रॉब्लेम त्यांनी. ठीक आहे, घ्या एक प्रॉब्लेम.
इथं आहे बघा. ठीक आहे. सॉल्व द इक्वेशन 2x लिहा. 2x प्लस 5y प्लस 1 इक्वल टू 0. x प्लस y इक्वल टू 1 बाय इन्व्हर्जन मेथड. बाय इन्व्हर्जन मेथड असं म्हटलेलं आहे. आता हे तर फार इझी एक्झाम्पल दिलं त्याने. पहा गिव्हन हे 3x3 नाही 2x2 मॅट्रिक्समधलं एक्झाम्पल आहे. आता 2x प्लस 5y प्लस 1 इक्वल टू 0 2011ला म्हणजे 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. पहिल्यांदा इक्वल टू कॉन्स्टंट फॉर्ममध्ये लिहिले पाहिजे दोन्ही इक्वेशन. सो 2x प्लस 5 इज इक्वल टू -1 x प्लस y इक्वल टू 1 हे इक्वेशन्स लिहिले. त्यानंतर याचं कन्व्हर्जन मॅट्रिक फॉर्ममध्ये 2 5 1 1 इंटू x इज इक्वल टू -1 and 1 which is equivalent to ax is equal to b. ठीक है. therefore where a equal to 2 5 1 1 x is equal to xy and b equal to -1 1 असं एक्सप्लेन करा. आता त्यानंतर टू फाइंड आपण इन्व्हर्जन मेथडने फाइंड आउट करणार. टू फाइंड ए इन्व्हर्स यूज ए इन्व्हर्स इक्वल टू 1/AD मायनस BC. बघा ABCD ज्यावेळेस हा मॅट्रिक्स असतो त्यावेळेस इंटरचेंज इथे A B C D इथे D AB मायनस B साइन चेंज -C. हा फॉर्म्युला कधी वेन A इक्वल टू ABCD असं आहे. म्हणजे या मेन डायग्नलचे इंटरचेंज होतात. डीच्या जागी एच्या जागी डी आणि साइन चेंज. डायरेक्ट आन्सर ए इन्व्हर्सचं मिळणार आहे तुम्हाला. ए डिटर्मिनंट जर फाइंड आउट केला 2 - 5 2 - 5 -3 म्हणजे 1/-3 इन डिटर्मिनंट इन मॅट्रिक्स. चेंज 1 2 साइन चेंज -5 -1 आन्सर कंप्लीट. ए इन्व्हर्स मिळाला. बघा बघा पहिल्यांदा काय केलं. दिलेलं इक्वेशन 2x प्लस 5y प्लस 1 इक्वल टू 0 होतं. ते 2x प्लस 5y इक्वल टू -1 या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. कारण इक्वल टू कॉन्स्टंट हवे असतात आपल्याला. इक्वल टू जर कॉन्स्टंट असतील तर ते इक्वल टूच्या फॉर्ममध्ये RHSमध्ये. नंतर दोन्ही इक्वेशन्स XY LHSला XYच्या टर्म LHSला कॉन्स्टंट RHSला फॉर्ममध्ये घेतले. नंतर मॅट्रिकमध्ये कन्वर्ट केलं. x बीचं मिनिंग लिहिले आणि आता एचा इन्व्हर्स फाइंड आउट करण्याला फॉर्म्युला यूज केला आणि आता एचा इन्व्हर्स मिळाला आहे. आता यानंतर तुम्ही एचा इन्व्हर्स यूज करणार आणि काय फाइंड आउट करणार आहात. एचा इन्व्हर्स यूज करणार आणि तुम्ही काय फाइंड आउट करणार. XYZच्या व्हॅल्यूज. इन्व्हर्जन मेथड आहे. मग काय होत आहेत व्हॅल्यू पहा इथे. आता नाव x इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B हा फॉर्म्युला आहे. आत्ताच आपण डिस्कस केला होता फॉर्म्युला कसा तयार झाला ते. मग x इज इक्वल टू -1/3 हे जे इन्व्हर्सचा आन्सर आला आहे ते लिहितोय. 1 - 5 त्यानंतर -1 2 हे झालं ए इन्व्हर्सचा आन्सर. आता बीचा आन्सर इथे आहे तुमच्याकडे -1 1 इंटू मॅट्रिक्स -1 1. आता मॅट्रिक मल्टिप्लिकेशन कंप्लीट करूयात. सो x इज इक्वल टू -1/3
या रोने 1 -1 -1 -5 -1 -5 -6 +1 +2 3 आणि आता -1/3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -6/3 म्हणजे 2 आणि -1 येणार आहे. पण हा x म्हणजेच काय, देअरफॉर xy equal to 2 - 1 and it means x is equal to 2, y equal to -1. It is the final answer. पहा, इन्व्हर्जन मेथड यूज केली आणि प्रॉब्लेम सॉल्व केला. कसा सॉल्व केला ते दिसलं तुम्हाला असेल. इन्व्हर्स फाइंड आउट केला. x इज इक्वल टू a इन्व्हर्स b फॉर्म्युलामध्ये ते व्हॅल्यू पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केलं, XYZ इक्वेट केले, आन्सर मिळालं. या मेथडला इन्व्हर्जन मेथड असं म्हणतात. XYZ फाइंड आउट करण्यासाठी ही कोणती मेथड आहे, इन्व्हर्जन मेथड. सो रिमेंबर. अजून एक प्रॉब्लेम आपण घेऊयात. आता तुम्ही सर्व एक्झामला आलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत असाइनमेंटमध्ये. असाइनमेंटच्या नोटबुकमध्ये डेली 5 प्रॉब्लेम सॉल्व करायचेच आहेत असं सांगितलेलं आहे. मग ते शिकवलेलेतले करा किंवा न शिकवलेतले, पण प्रिवियस इयर सर्व सॉल्व करा. आता अजून एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. पहा, हे इक्वेशन आहे, x + 2y + 3z equal to 0, 2x + 3y + z equal to 4, 4x + 5y + 4z equal to 15. आणि आता तुम्ही हा सॉल्व करा. याला रिडक्शनने सॉल्व करा म्हटले, पण आपण इन्व्हर्जनने सॉल्व करूयात. ठीक आहे. तर आता मी बाकीचा पार्ट काय लिहित बसत नाही, डायरेक्ट सॉल्व करायला सुरुवात करतो. ए काय येणार आहे पहा, 1 2 3 2 3 1 4 5 4, हा ए आला. आता याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. त्याच्या अगोदर मी मायनॉर फाइंड आउट करतो. मायनॉर कोफॅक्टर ॲडजॉइंट इन्व्हर्स या मेथडने आपण जाणार. पहा, 1चा येणार आहे 12 - 5 7, 2 8 - 4 4, 3 साठी 10 - 12 -2. आता दुसरा 8 - 15. पहा परत 8 - 15, 8 - 15 घेतले तर -7, 3 साठी. आता 3 साठी 1 4 4 -12 -8, 4 - 12 8. 1 साठी 5 - 12 5 -8, सॉरी बघा इथे 1 साठी 1 साठी आहे 5 -8 -3, 5 -8 -3. आता 4 साठी 2 - 6 -4, 5 साठी 1 - 6 1 - 6 -5. आणि आता 4 साठी 3 - 4 -1. झालं, मायनॉर मिळाला. आता मायनॉर मिळाल्यानंतर न कोफॅक्टर इज इक्वल टू सी +7 -4 -2, त्यानंतर 7 -8 आणि इथे येणार आहे +3.
त्यानंतर -4, -5चा होणार आहे +5 आणि -1 ॲज इट इज. बघा मी काय केलं, मिडलच्या शेजारी असणारे एकदम शेजारी डायगोनलचा विचार करता त्या एलिमेंटचे साईन चेंज होतात आणि कॉर्नरला जे आहेत ना इथे आणि इथे हे 4चे साईन चेंज होत नाहीत. एकदम कॉर्नरवरती जे आहेत त्यांचे साईन चेंज नाही, मिडलला जे आहेत त्यांचे साईन चेंज. हे टेक्निक देण्यात ठेवलं तरी चालतं आहे. मग आता ॲडजॉईंट 7 - 4 -2, 7 - 8 3, -4 5 -1. आणि आता याचा डिटर्मिनंट mod A इक्वल टू 1 × 7 -2 × 4 कोफॅक्टरचा पहिला रो आणि याचा पहिला रोने मल्टिप्लाय केलं तरी ते डिटर्मिनंटचा आन्सर मिळतं आपल्याला. मग इथला 3 आणि इथे -2. आता याचा आन्सर काय येते बघा, 7 -8 -6. मग याचा आन्सर येते -7. म्हणजे हे मग इथे येणार आहे आता इन्व्हर्स मिळणार आहे तुम्हाला. पहा, A इन्व्हर्स इक्वल टू -1/7 × 7 7 -4 -4 -8 5 -2 3 -1. हा इन्व्हर्स मिळेल. आणि आता पुढे तुम्ही करा आता x = A इन्व्हर्स B. आत्ता सांगितलं होतं त्या पद्धतीने आणि कंप्लीट करा प्रॉब्लेम. आता हा राहिलेला पार्ट तुम्ही होमवर्कला करा. ठीक आहे.